नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशींच्या व्यक्तींना जानेवारी 2024 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार. मिथुन राशींच्या व्यक्तींना मी पहिला मोलाचा सल्ला असा देईन की या महिन्यात त्यांना आवक चांगली आहे, पण अनावश्यक खर्चसुद्धा जास्त दिसत आहे. कारण आर्थिक जर बाजू भक्कम असली तर माणसाला छोटे मोठे प्रॉब्लेम हे दिसत नाहीत किंवा त्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. पण आर्थिक बाजू जर कमकुवत झाली तर छोट्या गोष्टीसुद्धा किंवा छोटे प्रश्नसुद्धा मोठे होऊन आपल्यासमोर उभे राहतात. आणि हा महिना असा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींना अर्थप्राप्ती चांगली होणार आहे, पण अनावश्यक खर्च वाढणार आहे. आता हे नेमके कोणत्या अनावश्यक खर्च आहेत याची जर तुम्ही नीट योग्यता समजून घेतली किंवा नक्की कोणते खर्च अनावश्यक आहेत हे समजून घेतलं आणि जर पडताळून बघितलं अगोदर, तर ते तुम्ही टाळू शकता. आणि जी मिळालेली रक्कम किंवा तुम्हाला मिळालेले पैसे जे आहेत त्याचा योग्य विनियोग करून तुम्ही अडचणीच्या प्रसंगी ते तुम्ही वापरू शकता. म्हणून आर्थिक बाजू चांगली आहे ते तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं आहे, पण त्याच्याबरोबर धोका जो काय दिसतो आहे तोही मी तुम्हाला सांगितला आहे. तर त्याकडे नीट लक्ष द्या, अनावश्यक खर्च टाळा, म्हणजे तुमच्या बऱ्याचशा गोष्टी सुसह्य होतील. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आरोग्य तुमचं या महिन्यात पूर्वार्धात चांगलंच अनुकूल मला या ठिकाणी दिसून येत आहे. उत्तरार्धामध्ये मात्र काही गोष्टी अशा दिसतात की कोणाच्या तरी सल्ल्यामुळे तुम्ही काहीतरी स्वतःवर आफत ओढवून घ्याल आणि त्याचं टेन्शन तुम्हाला येईल. म्हणून तुम्ही सगळ्यांचा ऐका, सल्ला घ्या, पण खरोखर त्याप्रमाणे वागायचं की नाही हे जरा तारतम्य आणि विचार करून ठरवा आणि मग त्याप्रमाणे निर्णय घेऊन वागा. नाहीतर उत्तरार्धामध्ये तुम्हाला या गोष्टीचा टेन्शनचा आरोग्यावर परिणाम होईल आणि एकदा आरोग्य बिघडलं की तुम्ही कोणतंच काम नीट करू शकत नाही. म्हणून हा दुसरा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की विद्यार्थी दशेत जी मुलं आहेत त्यांना मौज मजा करणे, थोडे पैसे खर्च करणे, छान छोके करणे, नवीन नवीन खरेदी करणे, कपडे घेणे, नवीन मोबाईल घेणे वगैरे अशा गोष्टी दिसून येतात. पण खरोखर त्याची आवश्यकता नसेल तर या गोष्टी टाळा. कारण या गोष्टी अशा आहेत की आत्ता तुमचा समजा मोबाईल चांगला आहे आणि चालू आहे, केवळ नवीन मॉडेल आलं म्हणून तुम्ही ते घ्यायचं आणि त्यात काही पैसे खर्च करायचे. असं करू नका. कारण तुम्ही विद्यार्थी आहात. तुम्ही स्वतः कमवायला लागलात तरची गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही आम्हाला विद्यार्थी दशेत असताना आपल्या पालकांचा जरी पैसा असला तरी तो वाया घालवू नका, तो कुठेतरी नासवू नका, असा माझा सल्ला तुम्हाला द्यायचा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतःचे पैसे जरी नसले तरी काटकसरीने राहायला शिका. कारण पैसे हे असे एकदा खर्च झाले की ते गेले, मग ते परत घेता येत नाही. आणि हा जमाना कसा आहे, विकण्याचा जमाना आहे. प्रत्येकजण काही ना काहीतरी आपल्याकडची वस्तू विकायचा प्रयत्न करतो. ह्या गोतावळ्यात किंवा या फंदात न पडता तुम्ही आपल्या चांगल्या वस्तू आहेत त्या चांगल्या आहेत त्या चांगल्या वापरा. जर याला कदाचित बिघडली तरच नवीन घ्या, अन्यथा नवीन घेऊन ते पैसे वाया घालवू नका. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की कौटुंबिक स्वास्थ्य तुम्हाला या महिन्यात चांगलं आहे. म्हणजे कुटुंबाला बरोबर घेऊन त्यांना आपुलकीने वागून त्यांना कुठेतरी टूरवर नेणे किंवा कुठेतरी विश्रांतीसाठी जाणे असंही मला या ठिकाणी दिसून येते की ज्यामुळे कौटुंबिक वातावरण खूप छान राहील, सगळ्यांना आनंद होईल एकत्र राहिल्यामुळे, एकत्र एकमेकांची टाईम व्यस्त केल्यामुळे. अशा गोष्टी कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही या महिन्यात चांगल्या घेऊन तुम्ही त्या पार पाडाल असं मला या ठिकाणी दिसून येतं. कोणाकडे जरी विशेष लक्ष द्यावं लागलं तरीसुद्धा तुम्ही ते देऊ शकता आणि त्याच्यासाठी वेळ देऊ शकता. म्हणजे कौटुंबिक वातावरण या गोष्टीमुळे तुमचं चांगलं राहू शकतं. काही वेळा एखादं लग्न कार्य किंवा अन्य काही समारंभ या निमित्ताने सुद्धा तुम्ही काही गोष्टींकडे विशेष लक्ष देऊ शकता. कॅश पैसे जर तुमच्याकडे असले, रोख वस्तू काही चोरीला जायची संभावना दिसून येते, त्याबद्दल तुम्ही सतर्क राहा. कारण पुन्हा असंच
रोख पैसे चोरीला गेले तर त्याचा पुरावा काही नसतो, त्यामुळे ते गेले की गेले. तर अशा रोखीचे आणि जोखमीच्या वस्तू जवळ जास्त बाळगून फिरू नका किंवा मोठा कुठे प्रवास करू नका. रोजच्या रोज जे आवश्यक आहे तेवढीच वस्तू ठेवा, असा माझा सल्ला या ठिकाणी तुम्हाला देणं आहे. या महिन्यात उत्पन्न तुमचं जे आहे ते आवश्यक तेवढं राहील. कामाच्या ठिकाणी केवळ ऑनलाईन व्यापार करणारे जे लोक आहेत त्यांना थोडासा जास्त फायदा दिसून येतं. प्रत्यक्ष व्यापार करणारे आहेत त्यांचे पैसे ब्लॉक होऊ शकतात, कुठेतरी अडकू शकतात, अडकून अर्धवट परिस्थितीत राहू शकतात, असं मला या ठिकाणी स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहाराचं जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणताही व्यवहार करू नका व्यापाऱ्यांनी, असं मला या ठिकाणी सल्ला द्यायचा. नोकरीमध्ये ज्या नोकरी करणारे व्यक्ती आहेत त्यांनी नोकरीमध्ये तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या नाहीत म्हणून चिडचिड आणि रागवारागी करू नका, कारण त्याचा परिणाम तुमच्या कामावर होईल आणि त्यातून चुका होतील आणि त्या चुका जर पॉईंट आऊट केल्या गेल्या तर ती पुन्हा चुकच होईल आणि तुम्हाला पुन्हा मनस्वास्थ्य बिघडेल. म्हणजे थोडक्यात जे नोकरी करणारी मुलं आहेत, मुली आहेत, जे कोणी लोक असतील त्यांनी या महिन्यामध्ये आपल्या स्वतःच्या चिडचिडेपणाकडे लक्ष द्या आणि चिडचिड कामामध्ये कमी करा. कधी कधी चांगलं काम करून सुद्धा त्याला जर ॲप्रिसिएशन मिळालं नाही तरी सुद्धा चिडचिड होऊ शकते. अशा गोष्टी या महिन्यात घडणार आहेत. तुम्ही आपलं कर्तव्य जे आहे ते करत राहा, रागवून किंवा रुसून असं काही बसू नका. कधी कधी चांगल्या केल्याचं फळ चांगलं हे मिळतंच, आज ना उद्या, पण तेवढा संयम तुम्हाला ठेवायला हवा. म्हणून तुम्ही तुमचं कर्म जे आहे ते करत राहा, जबाबदाऱ्या पार पाडत राहा. मला काही याच्यामध्ये खूप काही धोका दिसून येत नाही. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये धार्मिक गोष्टीकडे कल तुमचा कमी आहे असं दिसून येतं. म्हणजे काही कारणाने कमी होईल, पण तसं काही करू नका. ज्या गोष्टी तुम्ही ठरवल्यात त्या गोष्टी अवश्य करा आणि त्या वेळच्या वेळी करा. कारण जर आपण एखादी गोष्ट रोज करायची, नियमित करायची ठरवली आहे तर त्याच्यासाठी वेळ आपल्याला काढावा लागतो. वेळ आपल्याकडे कधीच नसतो, कारण अनेक लोक म्हणतात वेळच नाही म्हणून, असं सगळ्यावर सोल्युशन सांगतात. पण वेळ हा काढावा लागतो, तो कोणाकडेच नसतो. तर ज्या गोष्टी तुम्ही ठरवल्यात त्यासाठी वेळ काढा आणि तो वेळ तुम्ही काढलात त्याचा निश्चित तुम्हाला फायदा आणि काही गोष्टी अनुभवायला मात्र मिळू शकतात. हे होतं मिथुन राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.